भावनेने एकत्रित आलेले आहेत सर्व आपण. त्यामध्ये बाबा परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रवर पारी मांडल्य कुलाचार्य बाबा जाळीचा देव तथा जळगाव. आमचे जळगावचेच आहे, पण आता काय करता महत्वपूर्ण तुमचं जळगाव जाळीचा देव गावा लागतं, इलाज नाही. परंतु असे असलेले बाबांचं कार्य सारखं आहे. तोंडानं बोलत नाही पण कृतीने करून दाखवतात. आम्ही फक्त बडबडे, तोंडातून बोललेल्याला काही किंमत नसते. कृतीतून केलं श्री प्रभू बाबाजींनी कार्य ते अत्यंत महत्वाचं केलं. त्याप्रमाणे बाबांचं या जळगाववासियांना कृतीतून खूप मोठं सहकार्य आहे आणि त्या कृतीतूनच अनेक जीवांना बाबांनी धर्माला लावलेला आहे. आज आमच्या विजयाताई मिलिंद चौधरी पूर्वाश्रमीचे नाव आहे. परमेश्वराला अनुसरण्याचा आज त्यांनी धाडस केलेला आहे. खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की आपण परमेश्वराच्या मार्गाला अनुसरावं. स्वामींच्या तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर परमेश्वराचा स्वामी चक्रांचा मार्ग असं काही सांगतो लीळा चरित्रात की एक आणि एक दिवस प्रत्येकाला परमेश्वराच्या चरणी शरण जावंच लागतं. कारण परमेश्वराशिवाय या जगात रक्षिता कोणीच नाही. नागदेव आचार्यांचा जर विचार केला, नागदेव आचार्यांचं पहिली भेट सिन्नरला झाली आणि सिन्नरला भेट झाल्यानंतर स्वामी चक्रधरांच्या बद्दल त्यांना उत्सुकता लागली. अशी उत्सुकता लागता लागता 6व्या भेटीमध्ये संगमेश्वरला नागदेव आचार्यांना बोध झाला आणि बोध झाल्यानंतर त्यांना आपल्या जीवनाचा यथातथ्य संसारातला जी अविद्या आहे, संसारातले जे दुष्कर्म आहेत ते त्यांना कळायला लागले आणि कळायला लागल्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपल्याला परमेश्वराच्या चरणी श्री चक्र यांच्या चरणी स्वामी चक्र यांच्या जवळ नक्कीच अनुसरायचं या विचार केला त्यांनी. आणि खडकुलीला स्वामी चक्र यांचा अवस्था नसताना स्वामी चक्र यांच्या जवळ त्यांची आई आली, दादोस आले, बराच परिवार आला आणि परिवार आल्यानंतर स्वामींच्या जवळ तो बसला. परंतु इतरांना आपल्या भावना सांगू शकत नव्हता की आपल्याला अनुसरायचं आहे. कारण त्यांना धर्माला ज्यांनी लावलं होतं दादोस तेही त्यांचा विरोध करायला लागले. त्यांचं एक तत्व होतं की मी स्वामींची भक्ती करेन, बाकीच्यांनी माझी भक्ती करावी. हा मानवा पंथाचा नियमच नाही. मानवा पंथाचा एकच नियम आहे की सर्वांचा देव एकच आहे. फक्त गुरु हा एक निमित्त आहे, त्या परमेश्वराच्या जवळ पोहोचून देण्यासाठी एक निमित्त आहे. मात्र परमेश्वर एक वेगळा आहे आणि गुरु एक वेगळा आहे. परंतु दादोसाच्या अंतःकरणात भिनलेली प्रक्रिया खूप खराब असल्यामुळं तो बोलूही शकत नव्हता आणि काय करावं काही कळतही नव्हतं. त्याने अनेक प्रकारचे दादोसांनी प्रयत्न केले की यांनी स्वामींच्या दूर जावं, परंतु काय करावं शेवटचा पर्याय त्यांनी काय केला की खडकुलीला सर्व बसलेले आहेत आणि खडकुलीला सर्व बसलेले असताना दादोस म्हणतात, जीजी मला एकांत द्या हो. स्वामी म्हणतात, एकांतात बोलायसारखं आहेच का हो? एकांतात तुम्ही काय बोलणार? लोकांत नाही जाय, सर्व लोकांत जे आहे ते इथंच बोला. नाही मला एकांत पाहिजे. ज्याच्या अंतःकरणात किलमिश असते, ज्याच्या अंतःकरणात वाईट भावना असतात, त्याला असं वाटतं की एकांत मिळावं आणि मग सांगावं. परंतु एकांतामध्ये सांगण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती. तरीही तुम्ही म्हणतात काय हरकत नाही, तुम्हाला एकांत पाहिजे, थोडस बाहेर गेल्यानंतर स्वामी चक्रधरांजवळ नागदेव आचार्यांबद्दल गराणी करायला लागले. त्या नागदेव असा आहे, आज तुमच्याजवळ राहील,
उद्या पळून जाईल प्रकारचे विचार त्या नागदेवाच्या बद्दलचे त्यांच्या दादोसानी स्वामींजवळ सांगितले. स्वामींचं आमच्याजवळ असं काय आहे की त्यांनी आमच्याजवळ घेऊन जावं बाहेर सांगावं. आमच्याकडे काहीच नाही आहे, जे आहे ते सर्व इथंच आहे. नाही नाही नाही, तरी असं आहे, हा ढांडाळे आहे, हा सप्तवेसनी आहे, अशा बऱ्याच प्रकारचं त्यांनी अनुसरण घेऊ नये आणि स्वामी चक्रधारांनी अनुसरण देऊ नये. अशा वाईट विचाराच्या माध्यमातून नागदेव आचार्यांच्या बद्दल स्वामींच्या अंतःकरणात किलबिश ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु देव सर्वज्ञ, ज्याचं नावच सर्वज्ञ, तो सर्व काही जाणतात. स्वामी म्हणतात आम्ही असं काही करणार नाही, आम्ही कधी कोणाला जवळ आलेल्या भेटत नाही आणि जो लांब गेला त्याला कधी बोलवत नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. हे सर्व बसले स्वामींजवळ. स्वामींजवळ बसल्यानंतर पूजा अवसर वगैरे झाला आणि सकाळच्या वेळेस पूजा अवसर झाल्यानंतर जायला लागले. जायला लागल्यानंतर आबाईसा निघाली, दादोस निघाले. स्वामी आबाईसा म्हणते नागदेवा चाल ना, म्हणजे तू जा, मी येतो थोडा, मला अवकाशाला जायचं आहे, बाहेर जायचं आहे. हे पुढे गेले. नागदेव आचार्य स्वामींजवळ बसले. तो जो स्वामींनी सल्ला दिला, स्वामींनी जे निरूपण केलं ते महत्वाचं आहे. नागदेवानी आणि स्वामी दोन्ही एकत्र बसलेले आहेत. तेव्हा नागदेव म्हणतात जीजी मला तुमच्याजवळ राहावंसं वाटतं, तुमच्याजवळ अनुसरावं असं वाटतं, तुमच्याजवळ 10-5 दिवस राहावं असं वाटतं. स्वामी चक्रांनी त्याला सांगितलं बुवा हे काही एखादी हॉस्टेल नाही, इथं यावं, 10-5 दिवस राहावं आणि मग निघून जावं, परत करमलं नाही की इथं यावं, असं नाही जमणार. तुम्हाला जर यायचंच आहे आमच्याजवळ तर आम्ही जेव्हा म्हणेल की तुम्ही जा तेव्हाच जायचं, आम्ही जेव्हा या म्हणू तेव्हाच यायचं. असं जर असलं तर विचार करा. सांगाती आणि काही लांब गेलेलं नाही. सांग विचारा, निके विचारा, सांगाती चांगलं विचार करा, निका विचार करा, तुमचे सोबतीत लांब जातात. विचार केला दादू आपल्या अंतःकरणामध्ये नागदेव आचार्यांनी काय विचार केला. अरे आतापर्यंत आपण दादोसाला चांगलं समजतो, आणि दादोसाने आपल्याला आतापर्यंत अनिष्ट बाहेरच घातलं, अनिष्टातच टाकलं. काय त्याच्या सोबत जावं, आणि घर तर अविद्य, प्रपंच तर अविद्य आहे. आतापर्यंत प्रपंचच करत गेलो, या प्रपंचात अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये रममान झालो, आणि देवानी सांगितलं घर तर अविद्य आहे आणि दादोस तर अनिष्ट आहे. असा बारकाईने खूप खूप विचार केला, आणि विचार करून याला म्हणतात अनिष्ट त्याग. अनिष्ट त्याग म्हणजे सर्व गोष्टीचा विचार केला, आणि संसारातलं अनिष्ट त्या नागदेवाचार्यांना कळायला लागलं, आणि नागदेवाचार्यांना कळायला लागल्यानंतर पक्का छातीशी हृदयाशी पक्का विचार केला, आणि स्वामी चक्ररावांना म्हणतो की जीजी मी पक्का विचार केला, तुम्ही जेव्हा म्हणसाल तेव्हाच मी जाईल, तुम्ही जेव्हा बोलवसाल तेव्हाच मी येईल, तोपर्यंत जाणारही नाही येणारही नाही. पक्का विचार. आणि तेव्हा भक्तेचं खोपट, ज्याला संन्यास म्हणतात, ज्याला अनुसरण म्हणतात, आणि हे नागदेव आचार्यांनी त्या ठिकाणी स्वामींपासून स्वीकार केलं. आणि हे खडकुली जी खरोखर नागदेव आचार्यांच्या अनुसरणाने आणि स्वामी चक्रांच्या पवित्र संबंधाने पवित्र असलेली ही खडकुली, या खडकुलीला नागदेव आचार्यांचं प्रथमतः उत्तरार्धातलं पहिलं चरित्र, पहिली लीळा, फक्त पहिलीच लीळा उत्तरार्धातली उघडल्यानंतर आपल्याला कळायला लागते की नागदेव आचार्यांनी त्या ठिकाणी अनुसरण घेतलेलं आहे. आता प्रकार आहे, अनुसरण आहे, संन्यास आहे, त्याग आहे. परंतु आज आमच्या विजयाताई त्यागाच्या मार्गावर चालतात. अरे अनुसरण खूप कठीण आहे. अनुसरण येथं अधीन होईजे, येथून म्हणितले की जे ते अनुसरण, असे स्वामींनी अनुसरण केलं. अनुसरण काही साधं सोपं गोष्ट नाही. अनुसरण म्हणजे काय की स्वामींनी जे सांगितलं ते करणं, स्वामींना अधीन होणं, स्वामींनी सांगितले ते करणं. असं वाटत असेल आपल्याला की जीवनामध्ये अवघड गोष्ट आहे अनुसरण, तसं प्रपंचाच्या दृष्टीने, संसाराच्या दृष्टीने जर बारकाईने विचार केला
तर अनुसरण हे काही कठीण गोष्ट नाही. कारण आपण जेव्हापासून जन्मतो ना, जन्मल्यापासून जोपर्यंत आपला रहाट गाडगं मरेपर्यंत चालतो, जोपर्यंत आपण प्राणात प्राण आहे तोपर्यंत प्रपंचाशी झुंजत राहतो, प्रपंचाशी घेत राहतो. हे काही कठीण गोष्ट नाही. कारण आपण जेव्हापासून जन्मतो ना, जन्मल्यापासून जोपर्यंत आपला रहाट गाडगं मरेपर्यंत चालतो, जोपर्यंत आपण प्राणात प्राण आहे तोपर्यंत प्रपंचाशी झुंजत राहतो, प्रपंचाशी घेत राहतो, प्रपंचाशी अनुसरले राहतो. प्रत्येक गोष्टीत आपण संसारामध्ये अनुसरल्याशिवाय शक्यच नाही. जेव्हा जन्म होतो आई बापाची अनुसरावं लागतं, आई बापाच्या आज्ञेत लावावं लागतं, मुलगा असो मुलगी असो. त्यानंतर लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पत्नीला पतीशी अनुसरावं लागतं. म्हणजे काय, तो जे सांगेल ते करणं. स्वामींनी मी काय सांगितलं, आम्ही जे सांगू ते करणं, दुसरं काहीच नाही. फक्त प्रकार आहे हा प्रपंचाचा आहे आणि हा प्रकार आहे परमार्थाचा आहे. दोन प्रकारामध्ये फरक पडला, बाकी अनुसरल्याशिवाय प्रत्येकाला गत नाही. म्हणून प्रपंचाशी जर आपण आयुष्यभर अनुसरतो, आयुष्यभर प्रपंचामध्ये धडपड करतो, प्रत्येक गोष्ट आपण प्रपंचासाठी करत असतो आणि शेवटी का होईना तसं 56च्या आत वय आहे. परमेश्वराचा नियम आहे, जरट अवस्थे धर्म आहे. जो 56च्या पुढे गेला आणि त्याचं जर अनुसरण केलं गेलं तर त्याला अनुसरण्याचा अधिकार आहे. पण अनुसरण्याचं जे साध्य मिळावं, अनुसरण्याचं साध्य काय आहे की पूर्ण संबंध. अनुसरण्याचं साध्य पूर्ण संबंध. 56च्या आत जर तो व्यवस्थितरित्या परमेश्वराची एकनिष्ठतेने अनुसरला तर ते अनुसरण परमेश्वर स्वीकारत करतात. आणि 56 नंतरही अनुसरतात लोक. असं काही नाही की अनुसरत नाही. मग ते वाया गेलं का? 56च्या नंतरचं अनुसरण वाया गेलं का असं आपल्याला वाटेल. वाया नाही गेलं. फक्त एक फायदा आला की 56च्या नंतर जर आपण कपडे बदलवले, प्रपंचाचा त्याग केला, तर कमीत कमी होणारे जे 60 लक्ष वर्ष नरक आहे किंवा आपण जोडलेले रौरवाचे नरक आहे, हे नरक तुटू शकतात. या सृष्टीत मात्र उद्धार होणार नाही. हे नक्की. मात्र नरक चुकायला तोही एक मार्ग आहे. कमीत कमी नरक तर चुकतील. म्हणून त्यांनी 56च्या नंतरही अनुसरण केलेलं आहे. परंतु आपल्या जर 56 पर्यंत प्रपंचातलं काही राहतच नाही, 56 पर्यंत आपण प्रपंचामध्ये बिलकुल जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करत असताना आता 56 झाली की आपलं 56च्या आत आलं की संपून जातं. मुलाबाळाचे लग्न होऊन जातात, आपलं काही राहत नाही. कारण हिराईसाचं एक उदाहरण आहे. हिराईसा आणि दामोदर पंडित स्मृतीस्थळात खूप सुंदर उदाहरण आहे. हिराईसा आणि दामोदर पंडित नागदेव आचार्यांपासून त्यांना ज्ञान झालं होतं आणि नागदेव आचार्यांपासून ज्ञान झाल्यानंतर त्या अंतकरणात, हिराईसाच्या अंतकरणात परमेश्वराला अनुसरावं. आपण काय करतोय, आपण आता जीवनामध्ये काय व्यस्त आहे, आपण आपल्या जीवनामध्ये काय सफलता मिळवणार आहे, काही एक मिळवणार नाही. म्हणून त्यांनी त्या दामोदर पंडिताला सांगितलं, तुम्ही आधी अनुसरता की मी आधी अनुसरतो. विचार करायसारखी परिस्थिती आहे. या स्मृतीस्थळातला हा प्रश्न हिराईसानी दामोदर पंडितांना विचारलेला आहे, तुम्ही अनुसरता की मी अनुसरू. त्यासाठी आपण विचार केला. परंतु त्या दामोदर पंडिताला वाटलं हिला अनुसरूया, बायांना स्वातंत्र्य, जास्त बायात अनुसर. कारण माणसाला दिवस देत पाहिजे. आयुष्य चाललं जातं पण देव सापडत नाही. आणि जीवनामध्ये देव सापडल्याशिवाय कोणाच्याच जीवनात अर्थ नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत पुरुष असो का स्त्री असो, स्वामींनी समान अधिकार दिलेला आहे. म्हणून पुरुष असो का स्त्री असो, प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंतकरणात शेवटी तरी देवाच्या जवळ जाण्याचा योग आलाच पाहिजे. कारण तेव्हाच आपले नरक चुकू शकतील. नरक असं वाटतं आपल्याला, नरक चुकले आपले, नरक दशकऱ्या घातली, 10 दिवस गोळा घातले, नरक चुकले, नाही चुकत.
एखादं प्रतिनिधी असं नरक चुकवू शकतो. पण आयुष्यात किती नरक जोडलेले आपण याचा बारकाईने विचार करा. आयुष्यात पदोपदी आपण नरकाला झुंजतो आहे आणि नरक आपल्याला झुंजणार आहेत आणि हे नरक कमीत कमी नाही 56 पर्यंत ते शेवटी तरी कमीत कमी त्या नरकाच्या भीतीने 60 लक्ष वर्षाचे आहे, रौरवाचे नरक आहे, असे अनेक प्रकारचे नरक आहेत. हे नरक चुकवण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दामोदर पंडितांनी हिराईसाला आज्ञा देऊन टाकली, तुम्ही अनुसरा. मी काही अनुसरत नाही. आणि हिराईसाने संन्यास घेतला. बराच वेळ झाला पण दामोदर पंडित काही येणार. इतके विद्वान असलेले दामोदर पंडित काही येणार. शेवटी हिराईसाने निरोप पाठवला दामोदर पंडितांना, जे चुलीची खीर खाल्लेली ती चुलीची काही राख. लक्षात ठेवा, एकदा स्वयंपाक करताना आपल्या स्वयंपाकाच्या घरावर आपलं अस्तित्व राहतं जोपर्यंत सुनबाई येते. सुनबाई आली की आपल्याला ते म्हणते बाहेर बसा, तुमचं काही कंडिशन आहे प्रत्येकाची, तुम्ही बाहेर बसा, तुमचं काही काम नाही. म्हणजे ज्या चुलीची खीर खाल्ली तुम्ही त्या चुलीची आता राख खाल असा निरोप पाठवल्यानंतर दामोदर पंडित घाबरले आणि येऊन तेही अनुसरले. एका बाईच्या कंडिशन आहे प्रत्येकाची, तुम्ही बाहेर बसा, तुमचं काही काम नाही. म्हणजे ज्या चुलीची खीर खाल्ली तुम्ही त्या चुलीची आता राख खाल असा निरोप पाठवल्यानंतर दामोदर पंडित घाबरले आणि येऊन तेही अनुसरले. एका बाईच्या निरोपणाच्या माध्यमातून. लक्षात ठेवा, अशा प्रकारचं जीवन, अशा प्रकारचं अनुसरण प्रत्येकाला जीवनामध्ये घ्यावंच लागणार आहे. आज नाही घेतलं तर उद्या, उद्या नाही घेतलं तर परवा. प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरणार आहे. आणि तुम्ही प्रत्येक सृष्टीमध्ये जर परमेश्वराला दुखवलं, परमेश्वराला इशाळू बनवलं तर परमेश्वर तुम्हाला ज्ञान देऊन उत्तरही निघून जातील. हो, उत्तर दिशेला निघून जातील, पण तुमच्याकडे पाहणार नाही. पण शेवटी पाहणारा कोण आहे? म्हणून एक दिवस तरी प्रत्येकाला या मार्गाला संन्यास, त्याग, अनुसरण. त्याग म्हणजे काय? आज विजयाताई संपूर्ण प्रपंचाचा यथार्थपणे त्याग करत. या त्यागाची परंपरा संन्यासामध्ये होईल. राग, देश, काम, क्रोध, मद, मत्सर याच नावे संन्यास करू. महागाईशाला स्वामींनी सांगितलं, बाई उरा इतक्या पानात जा आणि उभे राहा आणि संन्यास्तम म्हणा. तो काही संन्यास नाही बाई. राग, द्वेष, काम, क्रोध याचा त्याग करणं यालाच काय म्हणतात? संन्यास म्हणतात बाई. आणि अनुसरण त्याच्या पुढची स्टेप आहे. 3 स्टेप जीवनामध्ये पार करावं लागतात. एक त्यागाची, दुसरी संन्यासाची आणि तिसरी अनुसरण. आणि अनुसरण्याचं साध्य, जो अनुसरतो त्याचं साध्य आहे पुरुषसंबंध. आणि पुरुषसंबंध आल्यानंतर निश्चितपणे तो परमेश्वराच्या उद्धत्या मार्गाकडे शब्द, अपरोक्ष, प्रेम असो, ज्ञान असो या मार्गाला लागतो आणि शेवटी परमेश्वराच्या प्राप्तीला पात्र होतो. अशा प्रकारचा आज विजयाताईंनी तो खूप मोठा हा धाडसाचा विचार केला. त्यांच्या सासूबाई उषाताई दादांच्या बहीण होत्या. आमची बी अशी इच्छा होती. त्यांचा जेव्हा अंतकाळ जवळ आला ना तेव्हा प्रायचित करायला आम्ही गेलो होतो. आमची बी अशी इच्छा होती की ताईंनी आता तरी अनुसरा. शेवट 3 दिवस बाकी, त्याच्यानंतर 3 दिवसांनी वाढले. परंतु ते काम सासूबाईंनी केलं नाही, तर सुनबाईंनी करून दाखवलेलं आहे. म्हणून सुनबाई टाळायची गरज आहे की जीवनामध्ये ते त्यांनी केलं नाही. त्यांना बऱ्याच प्रकारे सांगितलं, पण ते संन्यास म्हणजे नाही. संन्यास म्हणजे नाही. कारण कसं आहे, संन्यास घेतल्याशिवाय गतच नाही. परंतु कसं आहे, त्यांच्या हातून खूप चांगल्या क्रिया झाल्या. परंतु क्रियाही झाल्या तर जे अनुसरण आहे ते 56च्या आधी असो का 56च्या नंतर असो, त्याच्याशिवाय नर्क चुकणारच नाही. आणि नर्क चुकल्याशिवाय आपलं या कलियुगात तरी या परमेश्वराशिवाय साधनदाता कोणी. परमेश्वर अनेक नरकाला आपल्याला चुकवतात आणि देवता प्रत्येक नरकाला आपल्याला घालवतात. आणि देवतेच्या याच्यामध्ये आपण सापडून गेलेलो आहे, जखडून गेलेलो आहे. देवता अनेक प्रकारच्या नरक भोगवण्याला तुम्हाला तत्पर राहतात. आणि त्यावेळेस त्या विचार करत नाही की यांनी माझी भक्ती केली होती, काय नाही. ज्या भावाने सुख भोगवतात त्याच भावाने देवता दुःखही भोगवतात. म्हणून हे देवता जे आहेत हे देवता चक्र खूप कठीण आहे. आणि या देवता चक्रातून बाहेर निघायचं काम विजयाताईने केलं. एक विजयाताई सांगलेलं आहे,
त्यांनी आपल्या संसारावर विजय मिळवला कधी 56च्या आधी. आता दुसऱ्याही विजय आता आहे. म्हणून दोघांचं बी नाव माझ्या माहितीने बाबा काही बदलवायचं नाही, विजयच आहे. आणि प्रपंचावर त्यांनी विजय केलेला आहे. आणि हा विजय यांच्या सातत्याने राहावा. यांची परिस्थिती खूप कठीण होती, मध्ये मध्ये खूप कठीण आम्ही पाहिली, जवळून पाहिली. परंतु यांचं सर्व परिवाराचं एक श्रद्धास्थान म्हणजे देव स्वामी चक्रवर्ती. यांचं श्रद्धास्थान, यांच्यावर इतके आपत्ती आले असतील या संपूर्ण परिवारावर, पण एक निष्ठतेने ते परमेश्वराला शेवटपर्यंत अनुसरताय. पण सोडलं ते परिवारही सुद्धा एक निष्ठ परमेश्वराला धरून ठेवतो. अनेक संकटांना सामने जावं लागलं हो, अनेक संकट आले. दुसरा जर रस्ता जाऊ द्या, या देवानी माझे काही चांगलं केलं नाही. अनेक लोकांनी त्यांना सल्लेही दिले की हे अशा करतात, हे या देवाचं करतात म्हणून यांना आपत्ती येते. परंतु ते त्यावरही अशा प्रकारचे कोणाचंही न जुमानता त्याच्यावर केलं. त्यांना जसं म्हणतात दुधात साखर पडो, त्याप्रमाणे या परिवाराला आमच्या पारमांडल्य कुलाचार्य आदरणीय बाबांचं खूप मार्गदर्शन भेटलं आणि भेटणार. मी तर काय बाहेरचा माणूस आहे, परंतु ते आदर्श खरोखर बाबांचं त्यांच्यावर संस्कार आहेत, त्या परिवारावर संस्कार आहेत. त्या संस्काराच्या माध्यमातून आज विजयाताईंनी हा आपला जो अनुसरण्याचा जो धाडस केलेला आहे, हे नक्कीच हृदयापासून सर्वांना उल्लेखनीय आहे. आणि मी स्वामी चक्ररामच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन, आपण सर्वांनी सुद्धा परमेश्वराच्या जवळ हीच विनंती करायची आहे की यांचं खरोखर जे निस्वार्थ भावनेने शेवटपर्यंत अनुसरण सिद्धार्थ जावं, असं कोटी कोटी दंडवत करून स्वामी चक्रराला, शिंदस्थळीच्या बाबाला, उत्तर दिशेच्या बाबाला दंडवत करतो. आणि ताईंना खूप खूप श्री दत्त मंदिर सांगवी मराठी परिवार यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझे हे लाभलेले